शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये। 2 दिवसात धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना 2 वेळा भेटतात। पुन्हा एकदा कृषी खात्यासाठी ते इच्छुक आहेत, तर कोकाटेंचं मंत्रिपद काढणार नाहीत, त्यांचं मात्र खाते बदल केलं जाईल। कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, हे असं कोण म्हणते? चर्चा आहे अशी, कारण सह्याद्रीवर बैठका झाल्या। गेल्या 2 दिवसामध्ये धनंजय मुंडे 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटली। हवा पाण्याची चर्चा करण्यासाठी तर धनंजय मुंडे भेटणार नाहीत। भेटतील ना, का नाही भेटणार? चर्चा काय झाली, याविषयी झाली का नाही हे माहित नाही ना। काय चर्चा झाली याच्यावर गृहीत धरणं योग्य नाही, आणि नक्की ऍक्शन काय होते याच्यावर बोलणं योग्य असं मला वाटतं। कोण कोणाला भेटलं याविषयी याच्याबद्दल याच्याने बातमी तयार होणं योग्य नाही, पण त्याच्यावर प्रतिक्रिया तशी देणं शक्य नाही। नक्कीच, मात्र कोकाटेंचं खातं फक्त बदललं जाईल, त्यांना मंत्रिपदावरून काढलं जाणार नाही, यावर मात्र शिक्कामोर्तब आहे। कारण अजित पवार म्हणाले होते की चौथ्यांदा जर काही चूक झाली तर आपण त्यावर कारवाई करू, म्हणजे आतापर्यंत अभय मिळालंय कोकाटेंना। नाही, चूक झाली असं हे सरकार मानतच नाही। मुख्यमंत्र्यांना मंत्री महोदय आपले चूक करतात किंवा सत्तारूढ पक्षाचे आमदार चूक करतात असं वाटत नाही, त्यांना ते सगळं मान्य आहे, त्यामुळे चालू आहे। मात्र त्यांचं कृषी खातं काढलं जाईल आणि त्यांना क्रीडा मंत्री किंवा मदत पुनर्वसन यासारखं खातं दिलं जाईल, अशी ही एक चर्चा आहे। अशी लोकांची अपेक्षा आहे, पण मला वाटत नाही असं काही होईल, कारण मुख्यमंत्र्यांना या सर्व गोष्टी मान्य असावेत असं माझा अंदाज आहे। तुम्हाला असं वाटतं की कोकाटेंकडे कृषी मंत्रीपद कायम राहील? हा, असा माझा अंदाज आहे। आता वाचणं होणं ह्याच्यात माझा असा अंदाज आहे की काही फार बदल किंवा फरक करण्याची काही इच्छा दिसत नाही त्यांना। आणि धनंजय मुंडे यांना मंत्री म्हणून घेतलं जाईल, मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल असं वाटतं तुम्हाला? काय माहिती, कारण शेवटी असं आहे की आपल्या मंत्रिमंडळात कोण घ्यायचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। कोणी भेटलं 2-3 वेळा म्हणून काही बदल होतो असं नाही, त्यांची काही कामं असतील, कामं चांगली गेली असतील। कुणाचे? अजित पवारांचे देखील संकेत होते। मग त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली तर ते करतील। आता काय आहे की काही केलं तरी काही होत नाही अशी साधारणपणाने सत्तारूढ पक्षाची मानसिकता आहे, त्यामुळं सरकार काय करेल हे आज सांगणं शक्य नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया।